आपकी अदालतमध्ये जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आहे की हे लोकांना चुकीच्या गोष्टी शिकवतात. तुम्ही कटुवचन बोलता बोलता चांगल्या गोष्टी शिकवता शिकवता खूप वेळा म्हणून जाता. हरियाणाच्या असेंब्लीमध्ये तुम्ही गेला होता ऍड्रेस करण्यासाठी. तिथे तुम्ही म्हटलं की पुरुषांचा दर्जा नंबर 1 आणि महिलांचा दर्जा नंबर 2 समाजामध्ये. हे बघा, हे तर माझं म्हणणं नाहीये, हे तर प्रकृतीचं म्हणणं आहे. तुम्ही त्यांना तिथे बसवलंय, यांना इथे बसवलंय. आणि तुम्ही त्या बाजूला नाही पाहिलं, त्यांना तिथे बसवलंय. हे तर ज्याचं समाजात स्थान आहे. तुम्ही म्हणता की महिलांचं नंबर 2 वर स्थान आहे. शक्तीसाठी दुर्गाची पूजा करतात, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करतात, शिक्षणासाठी सरस्वतीची पूजा करतात, आणि तुम्ही म्हणताय नंबर 2 वर आहे. तुम्ही म्हणताय तुम्ही नाही बनवलं. नाही, एक आमच्या मिनिट. इथे कृष्णाच्या आधी राधेचं नाव घेतात, राधाकृष्ण. रामाच्या आधी सीताराम म्हणतात. नारायणच्या आधी लक्ष्मीनारायण म्हटलं जातं. ही परंपरा आहे देशाची. तुम्ही म्हणता महिला नंबर 2. शिवपार्वती पण तर म्हणतात ना. आता शोधून नेमकं एकच मिळालं तुम्हाला. ही जी गोष्ट आहे बघा, यामध्ये मतभेद असू शकतात. मी नारी शक्तीला कमजोर समजतो असं नाहीये. नारी प्रत्येक वेळेस भारी. नारी 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 प्रत्येक वेळेस भारी. पुरुष सदैव तिचा आभारी. तर नारी तिच्या जागी अगदी महत्वपूर्ण आहे. पण निसर्गाची जी व्यवस्था आहे, तर ते मानणं असो किंवा न मानणं असो, मानलं पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमचं नाव लिहिता, तुमच्या वडिलांचं नाव लिहिता, तुमच्या आईचं नाव का नाही लिहित? नाही, आईचं सुद्धा लिहितो. नाही असं नाही काही नाही नाहीये. नाही. जेव्हा तुम्ही परिचय लिहिता, तर तुम्ही वडिलांचं नाव लिहिता. नाही तुमच्या नाही, नावाच्या आईचं मागे नाव कोणी सुद्धा आईचं लिहितो. नाव नाही आणि लिहित. आज बघा, तुम्ही जगाबरोबर बदलला नाहीत. तुम्ही टीव्हीवर जाहिराती पाहिल्या नाहीत. हम्म. मोठमोठे जे क्रिकेटर्स आहेत ते म्हणतायत आपल्या आईचं नाव आधी घेतलं हम्म. पाहिजे. हे बदललंय जग आता. आणि तुम्ही हरियाणा असेंब्लीमध्ये काय म्हणालात? पतीच्या आज्ञेचं पालन करणं हा प्रत्येक पत्नीचा धर्म आहे. पतीचाही काही धर्म असतो की नाही? धर्मपत्नी म्हटलं जातं, धर्मपती तर नाही म्हणत ना तुम्ही. म्हटलं पाहिजे. म्हटलं पाहिजे, मग म्हणत का नाही? धर्मपत्नी म्हणता तर धर्मपती असलं पाहिजे ना. अगदीच असलं मग का पाहिजे. नाही आहे तसं? तुमच्यामुळे. नाही. तुम्ही लोकांना अशा गोष्टी शिकवता. नाही, असं नाहीये बघा. ती जी गोष्ट मी म्हटली, मीडियाने त्याला त्यावर खूप काही विचार विनिमय झाला, खूप डिस्कस झालं आणि त्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं. माझ्या बोलण्याचा त्यावेळेस असा अर्थ होता की राजकारण आणि धर्माचा आपापसात काय संबंध आहे. तेव्हा मी म्हटलं की धर्म जो आहे तो पती आहे आणि राजकारण जे आहे ते पत्नी आहे. या दोघांचा जो संबंध, अशी गोष्ट मी म्हणत होतो. आता मीडियाने त्याला कोणत्या प्रकारे घेतलं, हे मीडियाचं काम होतं. माझा तर असा काही उद्देशच नव्हता. आता मी मुलीची तर कशी फक्त त्या व्यवस्था आहे, नारीबद्दल. हे तुम्ही म्हणत आहात की मीडियाने ती गोष्ट उलटसुलट करून सांगितली. पण माझ्याजवळ तुमचं दुसरंही वक्तव्य आहे, ज्यामध्ये तुम्ही म्हटलंय जीन्स घालणारी आई बाळांना पदर कुठून देईल. आता आईने जीन्स न घालणं हा कुठला कायदा आहे? हे प्रश्न तुम्ही आणता तरी कुठून, हे आधी मला सांगा. मी म्हटलं होतं, आईचा पदर दूध पित्या मुलासाठी स्वर्गापेक्षाही उच्च असतो. एका आईचा पदरच आहे जिथे जाऊन बाळ स्वतःला सगळ्यात जास्त सुरक्षित समजतं. आईचं दूध पिणारं बाळ देखील असं समजतं की त्याचं वैकुंठ हेच आहे. आणि आईचं पण तिच्या बाळाला झाकून ठेवते कि कुठे माझ्या बाळाला नजर नको लागायला. पण अब पैदा होने वाली औलाद ये सुख नहीं पा पाएगी क्योंकि जीन्स वाली मम्मी आंचल कहाँ से लाएगी. आता आईने जीन्स घातली. तुम्ही म्हटलं की सौंदर्याची काळजी करणारी आई दूध कसं काय पाजेल. आई आता जीन्स घालेल की आपल्या सौंदर्याची काळजी घेईल, हे आईवर सोडा ना. तुम्ही कशाला ठरवता? नाही. बघा, जीन्स घालू दे,
ही तिची मर्जी आहे, तिचा स्वतःचा निर्णय आहे. यामध्ये मी कोणताही हस्तक्षेप नाही करणार, कोणती जबरदस्ती करत नाहीये. माझं असं मान्यता आहे की जैन धर्म जबरदस्त आहे, पण तो कोणासोबतही जबरदस्ती करत नाही. तर माझी जबरदस्ती काय घालणं किंवा काय घालू नये हा निर्णय तिला घ्यायचा आहे. यामध्ये माझा कोणताही तुम्ही हस्तक्षेप ज्या नाहीये. प्रकारचं वक्तव्य करता लोक काय विचार करतील? तुमच्या समोर जी जनता बसलेली असते त्यांना तुम्ही गाढव म्हणता. तर मी हे बघा. मी मी गाढव नाही म्हणत त्यांना. मी तर उदाहरण देत असतो. मी उदाहरण दिलं, जसं मी उदाहरण दिलं की माझ्या खोलीमध्ये थांबलो, त्या खोलीमध्ये पाल छतावर चिकटलेली. तर मी त्या पाळीला विचारलं की तू लोकांच्या छतावर लटकलेली असतेस नेहमी, फरशीवर कधी दिसत नाही, याचं कारण काय आहे? तर पालीने मला म्हटलं की मुनीजी, तुम्हाला माहित असलं पाहिजे, या छताला आम्हीच सांभाळून ठेवलं आहे. हम्म. जर आम्ही इथून बाजूला झालो तर हे छत खाली पडेल. तर मग मी म्हटलं की ज्या प्रकारे त्या पाळीला भ्रम आहे, त्याच प्रकारे मनुष्याला देखील भ्रम आहे की या कुटुंबाला आम्ही सांभाळून ठेवलंय, या समाजाला आम्ही सांभाळून ठेवलंय. जर आम्ही इथे नसू तर हे कुटुंब विखुरलं जाईल, हा समाज विखुरला जाईल. पण मी म्हणतो की तुम्ही राहा किंवा नका राहू, तुमच्या न राहण्याने या विचारांची रोषणाई कमी होणार नाही. तर मग यामध्ये पण काय तुम्ही अशी समस्या आहे? कधी गाढवाची, पालीची, कुत्र्याची खूप उदाहरणं देता, त्याच्या हो, खूप हो, मागे हो, लागलाय हो. तुम्ही. कुत्रा तर बघा, कुत्रा कल्चर खूप वेगाने वाढत आहे. कुत्रा कल्चर खूप वेगाने वाढत आहे. कुत्रा कल्चर खूप वेगात, खास करून शहरामध्ये कुत्रा कल्चर इतकं वाढलंय, इतकं वाढलंय, इतकं वाढलंय की आजच्या दिवसाला टेलिव्हिजनवर बघतात की मोठमोठ्या हिरोईन्स कुत्र्याला घेऊन मांडीवर बसवून त्याचं मुखाचं चुंबन घेते. आणि जेव्हा कोणी मोठी हिरोईन कुत्र्याचं मुखाचं चुंबन घेते आणि या देशातला तरुण उभ्या उभ्या देवासमोर विचार करतो, प्रार्थना करतो, हे भगवान, पुढच्या जन्मामध्ये मला कुत्राच बनव. तर मी 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 म्हणतो की कुत्र्याबद्दल बोलतो, कुत्रा कल्चर बद्दल बोलतो की देशातल्या तरुणाला फक्त एवढंच सांगतो की जितकं प्रेम तुम्ही तुमच्या कुत्र्यावर करता, त्याच्या 10% इतकं प्रेम तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांवर देखील करा. त्यांचं आयुष्य सुधारलं जाईल आणि तुम्ही कुत्रा होण्यापासून देखील वाचाल.